वॉरन बफेट सांगतात की मी बेंजामिन ग्राहम यांच्याकडून खूप काही शिकलो, पण याशिवाय आणखी एक व्यक्ती आहे ज्यांच्याकडून मी खूप काही शिकलोय. ती व्यक्ती म्हणजे फिलिप फिशर. करिअरच्या सुरुवातीच्या काळात त्यांनी बेंजामिन ग्राहमच्या फिलॉसॉफीने इन्व्हेस्टमेंट केली, पण जेव्हा त्यांनी फिलिप फिशरच्या फिलॉसॉफीला यूज करायला स्टार्ट केलं तेव्हा त्यांच्या इन्व्हेस्टमेंटमध्ये ग्रोथ झाली. वॉरन बफेट यांनी शेअर होल्डरच्या एका मीटिंगमध्ये सांगितलं होतं की जेव्हा मी फिलिप फिशर यांच्या इन्व्हेस्टिंगबद्दलच्या 2 बुक्स वाचल्या होत्या तेव्हा मी त्यांच्या कामाने फार इम्प्रेस झालो होतो. I was very influenced by Phil Fisher when I first read his 2 books back around. तर आजचा व्हिडिओ याच टॉपिकवर आहे की आपण लहान मुलांच्या भाषेत बेंजामिन ग्राहम आणि फिलिप फिशर यांची फिलॉसॉफी समजून घेऊ, ते पण रिअल एक्झाम्पल्स सोबत. चला तर मग पहिले बेंजामिन ग्राहमची फिलॉसॉफी समजून घेऊ. बेंजामिन ग्राहम सांगतात की जर तुम्हाला एखाद्या कंपनीची व्हॅल्यू काढायची असेल तर कन्सिडर करा की तिला लॉक लागणार आहे आणि तिचा बिझनेस बंद होणार आहे, म्हणजेच उद्यापासून ती कंपनी 1 पैसा सुद्धा कमवणार नाही. तर आता माझा तुम्हाला प्रश्न आहे की जर उद्यापासून कंपनी कोणताही बिझनेस करणार नाही तर या क्षणी त्या कंपनीची व्हॅल्यू काय असणार? येस, यू आर राईट. जे काही सामान आज त्या कंपनीत आहे ते विकायला सुरुवात करा. त्यातून जेवढे पैसे मिळतील त्यातून त्या कंपनीचे कर्ज फेडा. जितके पैसे वाचतील ती त्या कंपनीची व्हॅल्यू असेल, कारण ही तीच अमाऊंट आहे ज्यासाठी इन्व्हेस्टर शुअर आहेत की कंपनी विकल्यानंतर एवढी तर अमाऊंट मिळेलच. चला तर एक रिअल एक्झाम्पल घेऊया. ही एक कंपनी आहे वर्धमान होल्डिंग्ज लिमिटेड. कंपनीचं मेन काम आहे दुसरीकडे इन्व्हेस्ट करणं, जसं की लोन देणं, इक्विटी किंवा रिअल इस्टेटमध्ये इन्व्हेस्ट करणं. आता या कंपनीचा कमाईचा सोर्स म्हणजे अर्निंग्स ज्या आहेत त्या येतात कंपनीच्या इन्व्हेस्टमेंटच्या डिव्हिडंडपासून, ज्यामध्ये त्यांनी इन्व्हेस्ट केलं आहे. चला तर मग बेंजामिन ग्राहमच्या मेथडने या कंपनीचे ॲनालिसिस करून पाहू. जर आपण या कंपनीचे मार्केट कॅप पाहिले तर ते जवळपास 976 करोड रुपये आहे. म्हणजेच तुम्ही पूर्ण कंपनी 976 करोड रुपयामध्ये खरेदी करू शकता. पण जर तुम्ही त्यांच्या बॅलन्स शीटमध्ये गेलात तर त्यांच्याकडे 2700 करोड रुपयाच्या आसपास रिझर्व्ज आहेत आणि बॉरोईंग म्हणजेच उधार आहे 0. म्हणजे 2700 करोडची इन्व्हेस्टमेंट असलेली कंपनी 976 करोड रुपयाला मिळते. आणि इथे बेंजामिन ग्राहमच्या अकॉर्डिंग ही कंपनी खूप स्वस्तात ट्रेड करते, तर हिला विकत घेतलं पाहिजे. पण लोक या कंपनीचे शेअर्स खरेदी नाही करत आहेत. पण कोणी या कंपनीचे शेअर्स का खरेदी करत नाही आहेत? अनेक लोकांना असं वाटतं की बेंजामिन ग्राहम यांचं रूल इंडियामध्ये चालणार नाही. याचे 2 रिझन्स आहेत. पहिलं रिझन म्हणजे शेअर होल्डरचा कंपनीच्या मॅनेजमेंटवर विश्वास नाहीये. त्यांना हे माहिती आहे की हा पैसा शेअर होल्डरपर्यंत पोचणारच नाही. रिझन 2, आपल्याला हे देखील माहिती आहे की इंडियामध्ये शेअर्सची व्हॅल्यू तेव्हाच वाढेल जेव्हा कंपनी ग्रो होईल. आणि म्हणूनच वर्धमानसारख्या कंपन्यांमध्ये वर्षानुवर्ष त्यांच्या ॲसेट्स व्हॅल्यूपेक्षा कमी पैशात मिळतात. परंतु बहुतांश शेअर होल्डर ते अजिबात खरेदी करत नाहीत, त्यामुळे त्यांची प्राईस वाढतच नाही. आता दुसऱ्या फिलॉसॉफीबद्दल बोलूया. ती म्हणजे वॉरन यांचे दुसरे फेवरेट इन्व्हेस्टर फिलिप फिशर यांची फिलॉसॉफी. फिलिप फिशर यांची मेन फिलॉसॉफी ही आहे की यार, अशा बकवास कंपन्या स्वस्त प्राईसवर कधीच घेऊ नका ज्या कधी वाढणारच नाहीत. त्यापेक्षा त्या कंपन्यांमध्ये इन्व्हेस्ट करा ज्या ग्रो होत आहेत. त्या त्यांच्या नॉर्मल प्राईसवर विकत घ्या आणि त्यानंतर त्या विकण्याची गरज नाही, कारण या कंपन्या ग्रो होत राहतील आणि त्यासोबतच त्यांच्या शेअर्सची प्राईसही वाढत राहील. इन शॉर्ट, यू विल कीप मेकिंग मनी. आता तुम्ही म्हणाल की ही फिलॉसॉफी तर चांगली आहे, पण या कंपन्या कशा आयडेंटिफाय करायच्या? तर अशा कंपनीज आयडेंटिफाय करण्यासाठी फिलिप फिशर 15 पॉइंट्सची एक चेकलिस्ट देतात. त्यापैकी काही पॉइंट्स आता आपण पाहूया. या कंपनीजमध्ये पहिला पॉइंट आहे शॉर्ट टर्म और लॉंग टर्म रेंज आउटलुक टू प्रॉफिट. म्हणजेच जे कंपनीचे ओनर्स आहेत त्यांना फक्त शॉर्ट टर्ममध्येच पैसे कमवायचे आहेत, किंवा अशा प्रकारे कंपनी चालू आहे की जेणेकरून लॉंग टर्ममध्ये पैसे येत राहावेत. याचं परफेक्ट एक्झाम्पल आहे ॲमेझॉन. ही एक कस्टमर ऑब्सेस्ड कंपनी आहे. जेफ बेझोस यांचा सुरुवातीपासूनच विश्वास आहे की जर तुम्ही कस्टमर्सला आनंदी ठेवलं तर लॉंग टर्ममध्ये कंपनी प्रॉफिट कमवणार म्हणजे कमवणारच. हे आपण जेफ बेझोसच्या 1999च्या इंटरव्ह्यूमध्ये देखील पाहू शकतो, जेव्हा ॲमेझॉन एक नॉर्मल कंपनी होती आणि जेफ बेझोस त्यांचे एक नॉर्मल CEO होते. जेव्हा जेफ बेझोस यांना एका इंटरव्ह्यूमध्ये विचारण्यात आलं की इन्व्हेस्टर्सना ते कोणत्या कंपनीत इन्व्हेस्ट करतायत हे माहिती असलं पाहिजे आणि तुम्ही एक इंटरनेट कंपनी आहात तरीही तुम्ही इतक्या प्रॉपर्टी खरेदी करत आहात, हे काय आहे? यावर जेफ म्हणाला, इंटरनेट असो वा दुसरं काहीही झालं तरी आम्ही कस्टमर ऑब्सेस्ड कंपनी आहोत आणि जर इन्व्हेस्टरने आमच्या कंपनीत लॉंग टर्म पर्स्पेक्टिव्हने पैसे इन्व्हेस्ट केले तर ते पैसे कधीही लूज करणार नाहीत.
इन शॉर्ट, लॉंग टर्म पर्स्पेक्टिव्ह. In the long term, there is never any misalignment between customer interests and shareholder interests. आता नेक्स्ट पॉइंट बद्दल बोलूया, जो म्हणजे कंपनी हॅज अबव ॲव्हरेज सेल्स ऑर्गनायझेशन. फॉर एक्झाम्पल, अनअकॅडमीने फायनान्शियल इयर 2021 मध्ये 464 करोड रुपीजचा रेव्हेन्यू केला, पण बायजूसचा रेव्हेन्यू 2020 मध्येच 2800 करोड रुपये होता. आता लोक याचं रिझन देतात, त्यापैकी एक म्हणजे बायजूसची ॲग्रेसिव्ह सेल्स टीम. म्हणजे ते पूर्ण सेल्स करतात म्हणजे करतातच. माझ्या मित्राने यासाठी दिलेले एक्झाम्पल म्हणजे एकदा बायजूसच्या सेल्स टीमचे काही लोक त्यांच्या शेजारच्या घरी आले होते आणि त्यांनी त्यांच्या मुलाला काही डिफिकल्ट अकॅडमिक क्वेश्चन्स विचारले. जेव्हा तो उत्तर देऊ शकला नाही तेव्हा त्या सेल्स टीमने त्याच्या पॅरेंट्सना सांगितलं, काय सर, तुम्ही तुमच्या मुलाची काळजी घेत नाही का? त्याला काहीच येत नाही, त्याला एका चांगल्या कोचिंगची गरज आहे. आणि असं करून त्यांनी त्याला सबस्क्रिप्शन विकलं. आता हे किती खरं आहे हे मला माहीत नाही, पण यूट्यूबवर या रिलेटेड खूप व्हिडिओज आहेत. मित्रांनो, फिलिप फिशरच्या अकॉर्डिंग कंपनीची सेल्स टीम ही फार स्ट्रॉंग असली पाहिजे. नेक्स्ट पॉइंट सांगतो की आय सी मॅनेजमेंट इन अ बॅड सिच्युएशन. म्हणजेच जेव्हा कंपनी चांगली चालत असेल तेव्हा तिची मॅनेजमेंट येऊन म्हणेल की हो, आम्ही हे सगळं अचीव केलंय, पण वाईट सिच्युएशन आल्यावर ते पळून जातील. पण एक इंटिग्रिटीवाली कंपनी वाईट सिच्युएशनमध्येही आपली चूक झाली हे ॲक्सेप्ट करेल. याचं परफेक्ट एक्झाम्पल आहे वॉरन बफेट. ॲक्च्युली वॉरन बफेट फर्मने 1987 मध्ये इन्व्हेस्टमेंट बँकिंग फर्मचा 12% हिस्सा विकत घेतला होता, ज्याचं नाव सोलोमन ब्रदर्स होतं. आता असं झालं की सोलोमन ब्रदर्स अनेक कॉन्ट्रोवर्सीजमध्ये सापडले. वॉरन बफेटने सर्व कमिटी समोर सांगितले की मी सोलोमन ब्रदर्सच्या 8000 एम्प्लॉईजच्या आणि माझ्या वतीने तुमची माफी मागतो. वॉरन बफेट यांचा त्यात कुठेही हात नाही हे सर्वांना माहिती होतं. बट जस्ट बिकॉज ऑफ धिस ॲक्ट अनेक लोकांनी वॉरन बफेट यांची रिस्पेक्ट करायला सुरुवात केली. Almost all of Solomon's 8,000 employees regret this as deeply as I do, and I apologize on their behalf as well as mine. यानंतर सर्वात इम्पॉर्टंट पॉइंट येतो स्कॅटलबट इन्व्हेस्टिंग. म्हणजेच ॲक्च्युअल मार्केटमध्ये जा आणि तुम्ही ज्या कंपनीत इन्व्हेस्टमेंट करणार आहात त्या कंपनीची ॲक्च्युअल प्रॉडक्ट्स कशी आहेत त्याचा शोध घ्या. त्या कंपनीचे कस्टमर रिव्ह्यूज कसे आहेत, जुने एम्प्लॉईज काय म्हणतायत, या सर्व गोष्टींचा फर्स्ट हँड एक्सपिरियन्स घ्या. पीटर लिंचचीही ही स्टाईल होती. जर त्यांना हॉटेल कंपनीत इन्व्हेस्ट करायचं असेल तर ते तिथे जात, राहत आणि एक्सपिरियन्स घेत की ॲक्च्युअलमध्ये बिझनेस कसा चालू आहे. जुन्या एम्प्लॉईजकडून माहिती मिळवण्यासाठी आपण त्यांच्या लिंक्डइनवर जाऊन कंपनीबद्दल त्यांची विचारपूस करू शकतो, किंवा glassdoor.co.in वर. जसं की ॲक्सेंचरला त्यांच्या एम्प्लॉईजनी 4.1 स्टार रेटिंग दिलाय आणि दुसरीकडे इन्फोसिसला 3.3 स्टार आहेत. हे फुल प्रूफ तर नाही आहे, पण हे एक स्ट्रॉंग इंडिकेटर आहे. नेक्स्ट पॉइंट सांगतो की प्रॉडक्ट ऑर सर्व्हिस दॅट अ कंपनी इज प्रोव्हाइडिंग शुड बी इन सायझेबल मार्केट. म्हणजेच कंपनी विकत असलेल्या प्रॉडक्टची ओव्हरऑल इंडस्ट्री ही इन्क्रीज झाली पाहिजे, नाहीतर कंपनी एका टप्प्यावर ग्रो होऊ शकणार नाही. फॉर एक्झाम्पल, आज आपल्या सर्वांना माहिती आहे की इलेक्ट्रिक व्हेकलची एकूण मार्केट इन्क्रीज होते आहे. म्हणूनच या इंडस्ट्रीमध्ये जो कोणी फ्युचरमधील विनर कंपनी शोधेल तो भरपूर वेल्दी होऊ शकतो. नेक्स्ट पॉइंट येतो, विल मॅनेजमेंट कंटिन्युअसली डेव्हलप न्यू प्रॉडक्ट्स अँड सर्व्हिसेस. म्हणजेच कंपनीचे ओनर्स नवीन प्रॉडक्ट्स आणत राहणार की नाही. कारण फिलिप फिशरच्या अकॉर्डिंग कोणत्याही कंपनीला खूप काळ सस्टेन्ड राहण्यासाठी नवीन प्रॉडक्ट्स मार्केटमध्ये आणणं आवश्यक आहे. कारण केवळ जुन्या प्रॉडक्ट्समधून किंवा सर्व्हिसमधून कंपनी ग्रो होईल हे पॉसिबल नाही. फॉर एक्झाम्पल, धीरूभाई अंबानीच्या डेथनंतर जेव्हा बिझनेस 2 भावांमध्ये डिवाइड केला गेला तेव्हा अनिल अंबानी यांनी रिलायन्स कम्युनिकेशन नेटवर्क तयार केले आणि यातून मोबाईल नेटवर्क सर्व्हिस प्रोव्हाइड केली गेली. पण आज ते बुडाले आहेत. याचं रिझन म्हणजे आपण 4G नेटवर्कच्या काळात 2G यूज करणार नाही. यामुळे कंटिन्युअस इनोव्हेशन इज नेसेसरी. आपण जर ॲमेझॉन सारख्या कंपन्यांबद्दल बोललो तर ते कंटिन्युअसली नवनवीन प्रॉडक्ट्स मार्केटमध्ये आणत असतात, जसं की AWS, ॲमेझॉन प्राईम, ॲमेझॉन किंडल, ॲमेझॉन इको एटसेट्रा. हे इतके ॲग्रेसिव्ह आहेत की ते कधीही स्वतःकडे पैसे ठेवत नाहीत. ते सर्व प्रॉफिट नवीन इनोव्हेशन्स आणि बिझनेसेस ग्रो करण्यामध्ये लावतात. तसंच या रूलचा एक अपोजिट एक्झाम्पल पण आहे आणि ते म्हणजे कोका कोला, जे जुन्या फॉर्म्युल्यातूनच ग्रो होत आहे. तर मित्रांनो, या व्हिडिओमध्ये पहिले आपण बेंजामिन ग्राहमची इन्व्हेस्टिंग पॉलिसी पाहिली आणि यामध्ये आपण वर्धमान होल्डिंग्ज लिमिटेडचे एक्झाम्पल घेतले. यानंतर आपण फिलिप फिशरची फिलॉसॉफी पाहिली, ज्यामध्ये ते नंबर्सपेक्षा बिझनेसच्या क्वालिटीवर जास्त फोकस करतात. यामध्ये आपण पहिले एक्झाम्पल पाहिले की शॉर्ट टर्म और लॉंग टर्म प्रॉफिट, म्हणजेच कंपनीच्या ओनर्सचं विजन काय आहे.
आजच पैसे कमवायचे की बिझनेस लॉंग टर्म मध्ये चालू ठेवायचा. नेक्स्ट आपण पाहिलं की अबव ॲव्हरेज सेल्स ऑर्गनायझेशन, म्हणजेच अबव ॲव्हरेज सेल्स ऑर्गनायझेशन झाली पाहिजे. यानंतर आपण बघितलं की मॅनेजमेंटला नोटीस करा की वाईट काळातही ती ट्रान्सपरंट आहे का, जेवढी ती चांगल्या काळात स्वतःची स्तुती करत होती. यानंतर आपण स्कटलबट इन्व्हेस्टिंग बघितली की मार्केटमध्ये जा आणि कस्टमर्सना ॲक्च्युअलमध्ये आपले प्रॉडक्ट आवडते की नाही ते स्वतःच पहा आणि एक्स एम्प्लॉईजचे रिव्ह्यूज पण पहा. आणि यानंतर आपण पाहिले होते की आपण ज्या कंपनीत इन्व्हेस्ट करत आहोत त्या इंडस्ट्रीची साईज इन्क्रीज होते आहे की नाही. असं तर नाही ना की कारच्या काळात तुम्ही घोडागाडी बनवणाऱ्या कंपनीमध्ये इन्व्हेस्ट करत आहात. मित्रांनो, फिलिप फिशरने एक अतिशय फेमस बुक लिहिली आहे, कॉमन स्टॉक्स अँड अनकॉमन प्रॉफिट्स. तुम्हाला या बुकची समरी किंवा इतर 1100 पुस्तकांच्या समरीज वाचायच्या असतील किंवा ऐकायच्या असतील तर तुम्ही आमचे गिगल ॲप डाउनलोड करू शकता आणि जेव्हा तुम्हाला हवं असेल तेव्हा तुम्ही फ्री टाईममध्ये काहीतरी नवीन शिकू शकता. जर तुम्हाला ही अपॉर्च्युनिटी मिस नसेल करायची तर तुम्ही डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या लिंकवर किंवा पहिल्या कमेंटवर जाऊन हे ॲप्लिकेशन डाउनलोड करू शकता. एनिवे मित्रांनो, जर तुम्हाला असे नॉलेजेबल व्हिडिओज मिस करायचे नसतील तर चॅनल सबस्क्राईब केल्यानंतर बेल बटन दाबायला विसरू नका. तुम्हाला पुढचा व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर हवा आहे हे देखील तुम्ही कमेंटमध्ये सांगू शकता. लवकरच पुन्हा भेटूया. जय हिंद, जय महाराष्ट्र.